तानाजी चौगुले सर या शिवस्पंदन 2026 त्या संयोजन समितीचे सर्व सदस्य आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपण मागील 4-5 वर्षापासून शिवस्पंदन ही स्पर्धा हे 4थं वर्ष आहे विद्यापीठ परिसरामध्ये सुरू केली। विद्यापीठाचा युवक महोत्सव हा दरवर्षी आयोजित केला जातो। प्रथम जिल्हा पातळीवरती आणि नंतर मध्यवर्ती युवक महोत्सव असतो, इंद्रधनुष्य असतं। पण विद्यापीठ प्रांगणातील काही विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत नाहीत, तर त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शिवस्पंदन सांस्कृतिक आणि शिवस्पंदन क्रीडा अशा 2 स्पर्धा आपण आयोजित करतो। आज या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन नंतर परत होणार आहे, मात्र शोभायात्रेनं या शिवस्पंदन 2026 ची सुरुवात होते। या स्पर्धा ज्या आहेत त्या निकोप परिस्थितीमध्ये पार पाडाव्यात याच्यासाठी प्रयत्न असतो। सांस्कृतिक स्पर्धामध्ये फारशी भांडण्याची प्रसंग येत नाही, कारण त्याचे निकाल सगळ्यात शेवटी जाहीर केले जातात। मात्र खेळामध्ये थोड्या कुरबुरी होतात। हा स्पोर्टिव्हली यायचा सांस्कृतिक स्पर्धेचा उपक्रम आहे। याच्यामध्ये आपण जिंकतो हारतो याच्यापेक्षा आपल्याला जी काही कला येत असते, आपल्याला जे सादर करावंसं वाटतं ते मनापासून सादर करणं हे गरजेचं आहे। त्या दृष्टीने तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल आणि अतिशय निकोप कुठलीही कुरबुर न होता या स्पर्धा पार पडतील याची मला खात्री आहे। तुमचा उत्साह बघितल्यानंतर मलाही विद्यार्थी व्हावंसं वाटतंय, पण होता येत नाही। पण तुम्ही जे काही आत्ता सादर करणार आहात ते मनापासून सादर करा, त्याचा आनंद घ्या। इतरांनी चांगलं सादरीकरण केलं तर त्याला मनापासून दाद द्या, कारण दाद देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आणि या स्पर्धा ह्या शिवाजी विद्यापीठानं सुरू केलेल्या स्पर्धा या पुढील काळामध्ये एक शिवाजी विद्यापीठाची अमिट अशा प्रकारची एक ओळख, सांस्कृतिक ओळख बनू द्या। त्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावेत। कदाचित तुमच्यातून काही हिरे असे सापडतील की आत्तापर्यंत लपून राहिलेले होते, मात्र या भारतीयाच्या मुलांना उतरवलं पाहिजे असं चौगुले सरांना मनापासून वाटेल। इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही सादरीकरण करावं त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो।